राधे राधे मित्रांनो. तर आज सकाळी इथे आलेलो आहे डेस्टिनेशनला आणि आपलं डेस्टिनेशन आहे खाटू श्याम, जे राजस्थानमध्ये आहे. रिंगस, सध्या मी रिंगसला आहे. इथून 12 किलोमीटर खाटू श्याम मंदिर आहे. तर मी मंदिराच्या दर्शनाला जाणार आहे आता इथून. सध्या मी माझ्या रूमवर आहे, तुम्ही बघू शकता. रूम मला हा रिंगसला घेतला आहे मी. ॲक्च्युली इथून रिंगस जे स्टेशन आहे, मला उद्या सकाळी इथून स्टेशनला जायचं आहे, तर ते स्टेशन जवळ आहे, त्यामुळे मी रिंगसला रूम घेतला. नाहीतर आपल्याला खाटू श्यामला पण रूम भेटतात, तिथे पण तुम्ही रूम घेऊ शकता जर आलात तर. तिथे पण तुम्हाला कमी याच्यात रूम पण भेटतात आणि तिथे धाम पण आहेत, अतिथी धाम पण आहे. ते पण तुम्हाला तासाच्या याच्यानुसार तुम्हाला ते रूम वगैरे अवेलेबल करून देतात, ते पण आहेत. पण मला सकाळी इथून निघायचं आहे. सकाळी आपली 7ची ट्रेन आहे इथून मुंबईला जायला रिटर्न. सो आज फक्त एक दर्शन घ्यायचं म्हणून मी इथे आलेलो आहे गावावरनं, कणकवलीवरनं. मी इथे फक्त दर्शनासाठी आलो आहे. खूप दिवस झाले इच्छा होती यायची इथे. फायनली मी इकडे आलेलो आहे. तर आता नाश्ता वगैरे काही केलेला नाही. आता पहिले मी खाली जाणार. आता तरी पण वाजले 9:30 काहीतरी. खाली जातो, नाश्ता वगैरे करतो आणि त्यानंतर मग आम्ही दर्शनाला निघणार आहे. तर इथून रिक्षा भेटते, ई रिक्षा असते, ती काहीतरी 50 रुपये वगैरे घेते. तर ती डायरेक्ट आपल्याला खाटू श्यामचा जो गेट आहे तिथपर्यंत आपल्याला सोडते. मग तिथून आपल्याला पुढे 1 किलोमीटर काहीतरी चालावं लागतं. मग तिथून चालत गेल्यावर तुम्हाला मग ती मंदिराची लाईन सुरू होते. तर भेटू आपण. भैया खाटू श्याम जाओगे? सिंगल ही है। एक सवारी कितना लोगे? एक सवारी को लेके जाना। हाँ, एक सवारी के भाई साहब 350 रुपये। अच्छा ऐसा है। मुझे बोला था 50 रुपये होता है सिंगल। वैसे सवारी भर के जाती है, फिर 50 रुपये होता है। तो कितना लगता है भरने का? टाइम है वो सवारी आने पे होता है। सवारी आ जाए तो 1 मिनट में आ जाए, ना आए तो 15 मिनट में। नहीं वैसे तो 50 रुपये है, जो बुकिंग करके जाते हैं, चाहे एक जावे चाहे 2 जावे, वैसे 350 रुपये। तो दूसरी और कोई गाड़ी है? तो वो तो कोई भी गाड़ी हो, वो तो भरने के बाद में नहीं, ऐसे बाकी गाड़ियाँ वहाँ पे मिलेगी बाकी गाड़ियाँ, मतलब दूसरी कोई रहता है रिक्शा वगैरह? ये सारी यहाँ तक सारी घाटू की लगी हुई है, बाकी जाएगी भरने से। जैसे 1 को 2 को लेके कोई नहीं जाता, क्योंकि एक तो अगर बुकिंग के हिसाब से ही जाएगा तो अगले का पड़ता भी लगना चाहिए ना, फिर एक से सवारी में वैसे नहीं जाता। तो बात वही पड़ती है यार, 50 रुपये में वो बैठे रहेगा घंटे भर। हाँ, और जिसको जल्दी जाके आना है वो तो अगला देखो पैसे दे के भेज जाता है। भाई साहब एवढं ऊन लागतंय ना इथे, लय भयंकर तापत बसावं लागतं. खाटू श्याम कहाँ पे मिलेगी? हाँ, वो ब्रिज के इधर कितना लेते हो? मंदिर के यहाँ पे ना? हाँ, वो जो अच्छा बस लगती. तर ते रिक्षावाल्याने मला तिथे आणून सोडलं आहे कुठेतरी. तर मला तोला पुढे जाऊन बस भेटेल डायरेक्ट खाटू श्यामला. बसने पुढे जायचं आहे. ते 30-35 रुपये काहीतरी बसला घेणार बोलले, असं तो बोलला. बघू पुढे जाऊन बस भेटते की कशी भेटते ती. तर मी आता बसमध्ये इथून खाटू श्यामला जायला 30 रुपये घेतात. बस असते.
या टाईपमध्ये बस असतात तिथे. तर ह्या बस तुम्हाला इथून डायरेक्ट खाटू श्यामला सोडतात. तिथे जो गेट आहे त्यांचा, त्या गेटच्या इथून ते तुम्ही पुढे तुम्हाला चालत जावं लागतं. तर खायला मी बघत होतो पण काय मला सध्या तरी भेटलं नाही. तर तिकडे गेल्यावरच बघू काय खायला भेटत असेल तर ठीक आहे. पण बघू जर सध्या इथली फेमस मला ती दाल कचोडी खायची, ती खायची. बघूया अगोदर खायला भेटलं तर अगोदर खाऊ, नाही तर आधी दर्शन घेऊ आणि मग खायला जाऊ. ठीक आहे, ठीक आहे. तर एस टीने बस त्यांची इथे पार्किंगला सोडली आहे त्यांनी. इथून पुढे चालत जायचं आहे. आता किती किलोमीटर आहे माहिती नाही मला, पण रस्ता पण नाही माहिती, पण लोक चालली आहेत. आपण त्यांच्या मागणं जायचं, माझं एवढंच मला माहिती आहे सध्या तरी. बघू कुठपर्यंत पोचतं आहे. तर तो गेट तिकडे पाठी आहे, त्यांनी आम्हाला पार्किंगला सोडलं. तिथे पाठीमागे गेट आहे आणि इथून पार्किंगमधनं आलो आहे पार्किंगने. इथून पुढे चालत जायचं आहे या दिशेने उलट्या साईडला. तर रस्ता क्रॉस करतो आहे. पुढून लेफ्ट साईडला मंदिर आहे, तिथून जायचं आहे. रोड आहे, चालायचंच आहे सध्या तरी. बघू इथून मध्ये मध्ये काय काय आहे बघा. इथे तुम्हाला अशा कमानी निशाणी भेटतात. कमानी नाही, सॉरी निशाणी असते जी खाटू श्याम त्यांच्या दर्शनाला घेऊन जाताना तुम्हाला न्यावी लागते. कंपल्सरी नाही आहे, आज आपण घेतली नाही, पण नंतर पुढच्या वेळी जेव्हा येऊ तेव्हा घेऊ. तर ह्या प्रकारे तुम्हाला सगळीकडे पार्किंगची पण सोय आहे केलेली गाड्यांच्या, खायला पण आहे आणि अशा निशाणीज आहे तिथे. निशाणीज तुम्हाला भेटतात. या निशाणीची एक हे असते की जर ही तुम्ही निशाणी घेतली तर ती निशाणी तुम्ही कुठे ठेवायची नाही. त्यानंतर चप्पल पण घालायचं नसतं पायामध्ये. म्हणजे ती पायामध्ये चप्पल न चप्पल घालता ती निशाणी तुम्हाला हातातून पूर्ण तुम्ही मंदिरात नेईपर्यंत तुमच्यासोबत ती ठेवावी लागते. ऊन तर भयंकर लागते, पण ठीक आहे, दर्शन पाहिजे तर तेवढं करावं लागतं. ऊन लागते इथे. माझा आवाज येतो आहे की नाही माहिती नाही. ॲक्च्युली मी माईक वगैरे काही घेतला नाही आहे. आपण जसं नॉर्मली मोबाईलने शूट करतो आहे, तेव्हा एकदम माईक वगैरे घेईन की मग ते झालं की मग व्यवस्थित आपला आवाज पण माझा व्यवस्थित रेकॉर्ड होईल. मला माहिती आहे आवाज येणार नाही आहे एवढा, कारण की माझा आवाज पण खूप छोटाच आहे. तुम्हाला फळं फुलं सगळं भेटतं आहे.
अगरवाल स्वीट म्हणून आहे पाठीमध्ये. तिथे चप्पल काढले मी. आता आपण पुढे दर्शनाला जातो. अंदर नाही, नीचे नाही उतरते. त्याला कोणीतरी टाकून दिलेलं पण मी उचलला, कारण की मोरपंख खाली पडलेलं मला आवडत नाही. आणि आता हा घेऊन चालू आहे. काहीतरी उपयोग करू याचा चांगला. पायाखाली कोणाच्या येण्यापेक्षा मी घेतलेल्या हातात मला बरं पडलं. आता इथून जाऊ आणि लोक पण सगळं निशाणी घेऊन जातात. बघू दर्शनाला किती वेळ लागतात. होतो आतमध्ये. काहीतरी मन्नत मागितलेली असतात हे लोक, अशी ती मन्नत पूर्ण करायची असते. प्रार्थना केलेली. मोबाईल घट्ट पकडला पाहिजे. इथून आपल्याला दर्शनाला लाईन लावायचे. कुठे लाईन? पाठी पण चप्पल काढायची जागा होती. पाठीमागे चप्पल काढायला हे पण मी तिथे काढलं नाही. मी अगोदरच काढून आलो. मला वाटलं मी रस्ता चुकलो आहे, पण नाही, बरोबर आहे. इथूनच पुढे मंदिर आहे. मला मंदिराचा गेट दिसतोय, तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही. ते मंदिराचा गेट आहे. तर हाच रस्ता येताना लक्षात ठेवायला हवा आहे, नाहीतर माझी चप्पल तिथेच राहणार आहे. राजस्थानला चप्पल सोडून आल्यासारखं होईल मला. सगळ्यांकडे निशाणी आहे, माझ्याकडे फक्त हेच आहे. ते पण मला पडलेलं भेटलं. ते मोरपंख खाली पडलेलं चांगलं नाही, म्हणून मग मी ते हातात घेऊन फिरतो आहे. पण आता ह्याला मी घरी घेऊन जाणार. मला काहीतरी खाटू श्यामची आठवण हवी राजस्थानला आल्याची, म्हणून. काका किती हॉर्न मारणार आहे, बस करा की. हा गेट आहे. आता इथे चालू न करता 11 वाजता मी लाईनमध्ये लागलेलो आहे. लाईन सुरू झाली आहे. बघू किती वेळ लागतो आहे तो, किती वेळात दर्शन होतं आहे ते माझं. इथे तुम्हाला असे सगळे बसलेले भेटणार, फुलं प्रसाद वगैरे घेऊन देण्यासाठी. चलो ठीक आहे. सध्या तरी इथे 3च लाईन दिसत आहेत. पुढे गेल्यावर बघू किती लाईन आहे. आणि मला असं का वाटतं की माझी लाईन खूप जरा फास्ट पळते. जास्त पब्लिक आहे इथे. मंदिर बसलं इथे. नीचे 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 देखो, नीचे काट लेगा वो.
दर्शन झालेलं आहे माझं. इथून श्यामकुंडला जाणार मी. श्यामकुंडला जायचं. इथून बाहेर पडायचं आणि श्यामकुंडला जातो. दर्शनाला वेळ नाही लागला, पण एवढंच आहे की इकडे पोलीस तुम्हाला जास्त वेळ थांबायला देत नाहीत. ते जर लवकर लवकर आपल्याला पुढे ढकलतात. हे सगळ्या मंदिरांमध्ये असंच असतं. सगळ्या मंदिरामध्ये असं होतं. आता इथून मी श्यामकुंडला जातो. श्यामकुंडला दर्शन घेतो आणि तुम्हाला दाखवतो श्यामकुंड कसं असतं ते. श्यामकुंड असेल, बाय लोक इथे उडवतात आणि वरती येत आहेत. तर आपण पण आता जाणार आहे. मी पण जातो. मोबाईलला हे करायला भेटेल. हे आहे श्यामकुंड. इथून मग आपण तिकडनं एक दर्शन घेतलेलं. तर इथून आपण कुठे जातोय बघू. श्यामकुंडला तेच आहे की ते मोठंवालं आहे. माझ्या मते ते छोटंवालंच असणार आहे. तिथे आपण आता दर्शन घेऊन आलो. नाही, इथे हे श्यामकुंड आहे, ते हे मेन श्यामकुंड आहे. मी डबल वेगळं दर्शन घेतलं आता. चला आता ह्याचं दर्शन घेऊया. मला दाखवलं. असं पाणी आहे. नाही, हे कुंड नाही, ते पाणी. हे आहे श्यामकुंड. इकडे इथे पाय बुडवायचे असतात. तर आता मी इथे जातोय आतमध्ये खाली. चलो इधर से जाते हैं. लोक आंघोळ करत आहेत तिथे. जय श्री श्याम. जय श्री श्याम. मोबाईल पाण्यात पडेल. मी बंद करतोय. इथे दर्शन झालंय. आता जरा चप्पल शोधूया. चप्पल कुठे ठेवलं आहे काय माहिती. मला वाटतंय भेटेल मला, कारण की आता रस्ता थोडा लक्ष द्यायला लागला आहे. पहिले चप्पल शोधतो, नंतर मग पुढे आता भूक लागली आहे, काहीतरी खाऊन घेतो पहिले. इथे पण असं काहीतरी आहे. यांची पण काहीतरी मान्यता असेल. असंच हे काहीतरी बनवायचं असेल. मला एवढं नाही माहिती. पाय पण भाजायला लागले. खाली लादी आहे ती. मला जरा चप्पल घेऊया. चप्पल घेऊन मग पुढे काहीतरी खायला जाऊया. चप्पल पण मला भेटलेलं आहे.
आता जायचं, बाहेर जायचा रस्ता तिथून आलो, तिकडे जायचं आहे. प्रसाद पण घेतला आहे, प्रसाद पण घेऊन झाला आहे. आता फक्त बाहेर कसं जायचं याचीच प्रॉब्लेम आहे. आता कुठून जाणार काय मला काय तेवढं तर माहिती नाही, पण ठीक आहे कुठून तरी बाहेर पडू. खायला बघू, अजून काहीतरी घ्यायला बघतो आहे मी, म्हणजे अजून काय असं काय असं राहील असं काहीतरी घ्यायला बघतो आहे. जर भेटलं तर काय भेटलं तर बघू अजून काय काय भेटतं. असं एखादी गोष्ट अशी प्रत्येक ठिकाणी मी फिरायला जातो असं घेऊन येतो जी काय भेटतं तर राहील, म्हणजे टिकून राहील कायमची माझ्यासोबत. प्रत्येक ठिकाणाच्या आठवणी अशा ठेवतो मी. तर इथलं पण बघू काय भेटतं मला, मूर्ती किंवा अजून काय भेटतं ते बघू. तर इथे खायला थांबलो आहे मी आता, खायला बघतो काय काय ते. मला दाल कचोरी आहे, समोसा पण आहे. सध्या हेच खाईन आणि नंतर मग रूमच्या तिकडे गेल्यावर जेवायचं बघेन. त्याचं पण आता वाजले 12:15. त्याच्यानंतर मग आता तिकडे जाऊन जेवायचं बघतो मी. सध्या तरी दाल कचोरीच खायचं आहे. चव घेऊन बघणार आहे दाल कचोरी कशी लागते ती, पहिल्यांदाच ट्राय करतो आहे, बघू. आणि ही आहे कढी कचोरी, दाल कचोरी नाही सॉरी कढी कचोरी म्हणतो त्याला. खाऊन बघतो कशी आहे टेस्ट. सोबत चहा पण मागवली आहे मी, थोडी पाण्याची बॉटल. ऊन खूप आहे त्यामुळे गरम, ते चेहरा पण ऑइली झाला आहे पूर्ण. ते झाल्याच्यानंतर इथून डायरेक्ट रूमवर जाणार, म्हणजे पहिले खाणार जेवण, म्हणजे हे झालं तिथून बसने परत तिथे आपण रिंगासच्या आपलं जे स्टे केला तिथे जाणार. तिथून मग जेवायचं काहीतरी चांगलं ट्राय करणार आहे. राजस्थानी थाली भेटते की नाही मला खायला, ती खाणार आणि त्याच्यानंतर मग तिथून रूमवर जाणार. ठीक आहे. तर कढी कचोरी आणि सोबत आहे चाय. ती पण ह्या कुल्हडमध्ये पहिल्यांदा विधव कुल्हडवाली चाय. मस्त चांगली लागते. आपल्याकडे असे कुल्हड नसतात, प्लॅस्टिकचे कागदाचे कपडे असतात. तरी बघा इथे कमानी असते, म्हणजे गेट आहे हा. इथून आपल्याला पुढे जायचं असतं चालत. मगाशी मला ते एस टी आयने आलं त्यामुळे त्यांनी तिकडे पार्किंगच्या इथे सोडलं. बट जर तुम्ही ती जीप किंवा ई रिक्षा वगैरे त्याने आलात तर ते तुम्हाला इथून सोडतात. मेन सुरुवात इथून होते. इथून गेलं की पुढे तुम्हाला दर्शनाला जायचं आहे. राईट साईडला वळलात की तुम्हाला तुमचं डायरेक्ट मंदिराकडे जायचे रस्ता सुरू होतो. तुम्ही पुढे चालतच जायचं. तर आता मी इथून रूमवर जातो आहे, पहिले काहीतरी खातो आणि मग रूमवर जातो. अशा प्रकारे तुम्हाला खूप काय हे बघायला भेटेल. रूमवर शनिवार को, संडे को और एकादशी को, इन 3 दिनों में तो जैसे बुकिंग वाले आते हैं तो 1500 रुपये में बुक करके आते हैं. अब उनको क्या होता है 6-6 घंटे भी लग जाते हैं, तो फिर खड़ा रहना पड़ता है उनके लिए. वो तो ये समझ लो बुकिंग उनकी बुकिंग है, दूसरी सवारी लेनी नहीं फिर. तो शनिवार रविवार संडे के दिन गर्दी भी बहुत रहती है. हाँ भीड़, यानी शनिवार के दिन जब बच्चों की छुट्टी होती है ना करीब, हाँ, और जैसे कोई भी गवर्नमेंट सर्वेंट है उसकी संडे की छुट्टी होती है, तो वो शनिवार की आपकी ड्यूटी करके शनिवार को आ जाते हैं. हाँ, फिर रात को रह के फिर दूसरे दिन जाते हैं. हाँ. और कई जने तो क्या होते हैं, जैसे श्याम बाबा का मंदिर एक तो ये हो गया है अपने खाटू वाला, हाँ, एक रिंगस में है. रिंगस में प्राचीन मंदिर रिंगस में है इसका नाम श्याम बाबा का. वहाँ वो कहाँ पे रिंगस में हम जाएंगे उसको. वो जैसे आप जहाँ मेरे को मिले थे ना, हाँ, वहाँ से 3 किलोमीटर है. अच्छा. तो वो वहाँ से भी वो बुकिंग वाले ही जाते हैं, अंदर कोई जाते नहीं है ना, मेन रोड पे तो है नहीं, वो अंदर करके है. तो अंदर करके चाहे एक सवारी हो चाहे 2 हो गले की, हाँ, वो जैसे जाने का 100 रुपये होता वहाँ पे. अच्छा. जब वापसी आना होए तो वहाँ पे वैसे 200 रुपये होते हैं, बाकी हम तो 150 ही लेते हैं फिर भी. बाकी उसमें फ़र्क क्या है, जैसे एक तो आप यहाँ दर्शन करके आए हो, हाँ, एक वहाँ दर्शन करोगे, आपकी आत्मा इतनी प्रसन्न हो जाएगी वहाँ दर्शन करके. पैसे तो देखो 100-200 रुपये जब बंदा इतनी दूर से आता लगते हैं, लगता है. हाँ, बाकी आत्मा इतनी प्रसन्न हो जाती है क्योंकि वहाँ खुले दर्शन होते हैं. हाँ,
बाबा से आँख मिलती है वहाँ पे। यहाँ तो भीड़ होती है, वहाँ भीड़ नहीं होती। जो यहाँ आते हैं ना, जिनको पता है वो तो यहाँ आके मत्था टेक के वहाँ ज़रूर मत्था टेकेंगे। क्योंकि कई जने जैसे बड़े बुजुर्ग कहते हैं कि भाई इसके बाबा के दर्शन हो जाते हैं तो वहाँ दर्शन नहीं करते हैं तो यात्रा अधूरी मानी जाती है। जो अपने पुराने बंदे बुजुर्ग वो कहते हैं ये बात। जैसे आपने कई बार सुना होगा, जैसे आप वैष्णो देवी के जाते हैं, नैना देवी के जाते हैं, तो वहाँ पे माता के जाते हैं तो माता के क्या होता है, भैरू का मंदिर होता है। तो जब तक आप भैरू के नहीं जाओगे आपकी यात्रा अधूरी मानी जाएगी। आप कल माता के जाके आ जाओगे तो आपकी यात्रा पूरी नहीं होगी, वो अधूरी यात्रा मानी जाएगी। यहाँ जाते हैं जो पुराने बंदे सारे जाते हैं, अब नवे अब तो सारे जाने लगे जिनको पता है, अब तो सारे जाते हैं। ये 3 मंदिर है यहाँ पे रिंगस के करीब में। जैसे ये रिंगस से 17 किलोमीटर दूर है खाटू वाला, एक रिंगस से 15 किलोमीटर दूर है एक मंदिर, वो मुंडरू गांव है कोई छोटा गांव, वहाँ पे है, एक रिंगस में है। तो यहाँ पे तो क्या है, खाटू वाले मंदिर में तो बाबा का शीश है, यहाँ पे तो शीश है। जो रिंगस वाला मंदिर है उसमें ये यहाँ से लेके यहाँ तक की धड़ है। मंदिर तो सेम ही है, एक से ये सारे, बाकी ये धड़ वहाँ पे है। और जो वो मुंडरू जो 15 किलोमीटर दूर पिंड है वहाँ पे पेड़ है, जैसे पेड़ के निशान बताते हैं ना, वो पेड़ है। मंदिर तो तीनों सेम ही है, एक से ही। तर काकांनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे मला या ब्लॉगमध्ये टाकून मी, की तुम्ही पण ऐका. हां, तर सध्या भूक लागली आहे मला, एक 1:30 वाजता. तर मला राजस्थान काकांनाच विचारलं की काय खायला चांगलं आहे, ते बोलले की दाल बाटी चूरमा थाली चांगली आहे. मला एक सध्या आता रेस्टॉरंटमध्ये मी आलो आहे, तर तिथे आता ती दाल बाटी चूरमा थाली ट्राय करतो. आत्ता मी जेवण आलो, जेवण वगैरे माझं झालेलं आहे. दर्शन पण व्यवस्थित झालं, सगळं चांगलं वाटलं, फिरून पण एकदम मस्त वाटलं मला. तर आता परत कधी यायचं असा प्रश्न पडला आहे, पण नक्की परत येणार आहे मी. आणि ती वाईब पण चांगली होती. थोडी गर्दी आहे, पण जसं की त्या काकांनी सांगितलं की सॅटर्डे संडे आणि एकादशी या टायमिंगला इथे खूप गर्दी असते, तरी पण 1,00,000-2 लाख माणसांची एवढी पब्लिक इथे येते. आत्ता सध्या त्या रूमवर आलो आहे, आता काहीच करायचं नाही, कुठे जायचं नाही आहे, मी शांतपणे आता झोपणार आहे इथे. ठीक आहे, जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू नवीन प्लेसवर, नवीन जागेत आणि नवीन एक्साइटमेंटमध्ये. बाय.